व्हॅलेंटाईन डे? काव्याच्या अचानक आनंदातला अर्थ रुद्रने तोच घेतला का? त्याच्या कपाळावर आळ्या पडल्या. तू हे आज माझ्यासाठी केलं? त्याने विचारलं थोड्या कठोरपणे. हो, काव्याने डोळ्यात प्रामाणिक भावना ठेवत उत्तर दिलं. पण जितकी ती गोड वाटत होती तितकीच संशयास्पदही. रुद्रने हळूच वॉलेट हातात घेतलं. ठीक आहे, ठेवतोय असं म्हणाला. पण वॉलेट खरंच सुंदर होतं. त्याच्या रंगामध्ये मेहनतीचा स्पर्श होता. माझं समाधान आहे, तुला आवडलं, काव्याने हसून म्हटलं. पण रुद्र शांत राहिला. समोरील सोफ्यावर बसलेली सानिया अस्वस्थ झाली होती. काय समजते स्वतःला ही काव्या? त्याच वेळी सभागृहात एक उंच करारी महिला आली. तिचं नाव होतं विमल देशमुख, समूहाची मुख्य व्यवस्थापिका. ती पारंपरिक रेशमी साडीमध्ये आली होती. अंगात तेज, चेहऱ्यावर तीव्र आत्मविश्वास. आपल्या देशात 20 वर्षापूर्वी देशमुख ग्रुपची स्थापना झाली. आज आपण देशात विस्तार करताना इथे उपस्थित सर्वांशी बंध तयार करायचं ठरवलं आहे, विमल म्हणाली. पाठीमागून कुजबूज झाली. ही विमल आहे, 40च्या पुढे, अविवाहित, पण संपूर्ण देशमुख ग्रुप तिच्याच हातात आहे. काव्या विचारात पडली. खरंच प्रभावी व्यक्तिमत्व आहे. विमलने मागे वळून हाक मारली. ये इथे. सगळ्यांचंच लक्ष त्या दिशेला वळलं आणि आली कामिनी. ती हलक्या गुलाबी पंजाबी ड्रेसमध्ये होती. चेहऱ्यावर बनावट लाज आणि नकली शालीनता. काव्याला क्षणभर धक्का बसला. तिचा काय संबंध देशमुख ग्रुपशी? ती पटकन मागे सरकली, स्वतःला लपवत. ही आहे आमच्या समूहाची नवीन आर्किटेक्ट कामिनी. हिच्या आईची कल्पनाशक्ती तिला वारशाने लाभली आहे, विमल म्हणाली. काव्याच्या मनात संताप उफाळला. ती आर्किटेक्ट जिचं संपूर्ण यशाचं मूळ म्हणजे माझ्या डिझाईन्सची चोरी. काव्याने रुद्रकडे वळत म्हटलं, जर काही नसेल तर मी जायला पाहिजे. रुद्रने एक नजर कामिनीवर टाकली, मग म्हणाला, मी सुद्धा चलतो. चला. दोघंही पार्टीतून निघाले. कामिनीमधला गर्व आता स्पष्ट दिसत होता. ती लोकांकडून मिळणाऱ्या स्तुतीने भारावलेली होती. विमल शांतपणे तिच्याकडे पाहत म्हणाली, तुझ्या आईचं संपूर्ण सत्य समोर येईपर्यंत तुझी खरी ओळख बाहेर सांगणं योग्य नाही. ही गोष्ट फक्त आपल्यात आहे. कामिनी हसून म्हणाली, हो समजते. सध्या हेच योग्य आहे. विमल पुढे म्हणाली, गव्हाणे कुटुंबाशी संबंधित काहीही तुला आता विचारायचं नाही. तू देशमुख कुटुंबाची झालेली आहेस. तुझ्या आईप्रमाणे तूही एक उत्तम डिझायनर बनशील. मी आपल्या विश्वासार्थ ठरवेन, कामिनी म्हणाली. त्या दोघी बाहेर जात होत्या तेव्हा अचानक एक आलिशान काळ्या रंगाची कार समोरून गेली. एक खास रोल्स रॉयल्स. विमलचे डोळे बारीक झाले. गायकवाड कुटुंबाची गाडी वाटते ही. म्हणजे रुद्र आला इथे. कामिनीचे डोळे चमकले. हो का? मला दिसला नाही, पण मी त्याला आधीपासून ओळखते. तो खूप काळजी घेत असे माझी, ती नकळत लाजत म्हणाली. विमलला तिच्या डोळ्यातला गूढ अर्थ समजला. रुद्र आणि कामिनी काही विशेष घरी परतल्यावर काव्याच्या मनात प्रश्नच प्रश्न. तुला कामिनीविषयी आदर नाही वाटत का? रुद्रने विचारलं. कारण ती माझ्या कल्पनाची चोरी करते. तिची डिझायनर म्हणून पात्रता नव्हतीच, शिकत नव्हते आणि घरच्यांनी पैसे देऊन तिचा प्रवेश मिळवून दिला. काव्याच्या चेहऱ्यावर आठवणी उमटल्या. माझ्या आठवणीप्रमाणे गायकवाड कुटुंबाने 3 कोटी रुपये गव्हाणे कुटुंबाच्या मुलीसाठी दिले होते. पण माझ्या आईवडिलांना मी प्रिय नव्हती म्हणून त्यांनी मला पाठवलं. रुद्र एकदम स्तब्ध झाला. म्हणजे माझं लग्न कामिनीशी झालं असतं? त्याच्या चेहऱ्यावर चीड आणि संताप एकत्र आले. तो उठून चालत गेला. अरे थांब ना, काय झालं? काव्य त्याच्या मागे धावली. तू म्हणालीस तू मला आनंदी ठेवशील आणि हेच तुझं मार्ग आहे? माफ कर रुद्र, मी फक्त विनोद केला. तू आज दिलेला गिफ्ट केवळ बाह्य दाखवावा म्हणून. काव्याने पटकन हात वर करत 3 बोट दाखवली. मी कसलीही मागणी न करता तुला गिफ्ट दिलं. खरंच जेव्हा पुन्हा तुला पाहिलं ना तेव्हा वाटलं हरवलेलं पुन्हा सापडलं आहे. कदाचित मला पूर्वीपासून तुझ्यावर प्रेम होतं, पण मला ते कळलं नव्हतं. रुद्रने डोळे बारीक केले. खरंच प्रेम? हो, ती जवळपास ओरडतच म्हणाली. मी तुझ्यावर प्रेम करते. हे वॉलेट फक्त सुरुवात आहे. मी रोज तुला प्रेम देईन. रुद्रने रागाने दरवाजा उघडत म्हटलं, पुरे झालं, बाहेर जा, नाहीतर अंगरक्षकांना बोलावतो.
काव्याने मान खाली घातली आणि शांतपणे निघून गेली. रुद्र खोलीत गेला, वॉलेट हातात घेतलं. त्याच्या डोळ्यात विचारांची गर्दी. माधव आत आला. साहेब, मॅडमने पूर्ण रात्र जागून ते शिवलं. त्यांच्या हातावर फक्त सुईचे टोचलेले जखमा आहेत. औषध आणायलाही त्या रात्री बाहेर गेल्या होत्या. रुद्रच्या मनात काहीतरी हललं. ती खरंच प्रयत्न करत आहे का, की पुन्हा एक खेळी? तू खरोखरच हे एक दिवस आणि एक रात्र झोप न घेता केलं होतंस का? रुद्र आपल्या हातात वॉलेट धरून विचार करत होता. त्याला आधी वाटलं होतं की काव्याचं वागणं अलीकडे आळशी आणि दुर्लक्ष करणाऱ्या प्रकारातलं होतं, पण आता जाणवलं ती खरोखर थकली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी काव्या लवकर उठली. पुन्हा एकदा रुद्रसाठी नाश्ता तयार केला. रुद्रने तिच्याकडे पाहत विचारलं, आता तब्येत ठीक वाटते, मग गायकवाड कंपनीमध्ये कामावर परत जा. काव्या थोडी गोंधळली, पण आपल्या मुलाबाबत रुद्रने थोडं वर पाहत उत्तर दिलं, घरात इतके लोक आहेत लक्ष देणारे, की तू मुलासाठी नोकरी सोडून इथल्या बायांसारखी राहायचं ठरवलं आहेस. काव्य स्तब्ध झाली. आई झाल्यावर तिला वाटायचं की ती काहीही करेल आपल्या बाळांसाठी, पण आता जेव्हा रुद्रने तिचं करिअर सोडण्याचं चित्र रंगवलं तेव्हा तिच्या मनात वेदना उमटल्या. पूर्वी रुद्रने तिला हे विचारलं असतं तर कदाचित ती मान्यही केली असती, पण मनात दुःख घेत. आता मात्र तिला समजलं, बाळ जितकं महत्त्वाचं आहे तितकं तिचं स्वप्नही. नाही, मी काम करत राहणार आहे, काव्याने ठामपणे उत्तर दिलं. रुद्रने थोडा कटाक्ष टाकला. हो का? मग तू म्हणाली होतीस की बाळासाठी काहीही करशील. हो, पण मी एक अशी स्त्री व्हायचं ठरवलं आहे जी घर आणि करिअर दोन्ही सांभाळते. मी माझ्या बाळावर प्रेम करते, माझ्या कामावर प्रेम करते आणि अर्थातच तुझ्यावरही. काव्याच्या निष्ठावान चेहऱ्याकडे पाहून रुद्रच्या अंगावर अक्षरशः शहारे आले. चल निघ लवकर कामावर, तो थोडं गंभीरपणे म्हणाला. हो नवऱ्या राजांनो, काव्या हसत हसत म्हणाली आणि बाहेर पडली. तिने वळून रुद्रकडे पाहून हसून सांगितलं, घाबरू नकोस, मी चांगले पैसे कमवेन आणि मोठे आर्किटेक्ट बनेन. आता मी तुला सांभाळेन. रुद्रने भुवया उंचवल्या. काव्या हसतच बाहेर पळाली, कारण तिला वाटत होतं रुद्र आता थापड मारणार. गायकवाड कंपनीत पोहोचल्यावर HR ऑफिसरने विचारलं, तुमच्याबद्दल ऐकले, पण तुम्ही त्या टायटन कंपनीमधून काय राजीनामा दिलात? आरोग्याच्या काही वैयक्तिक कारणामुळे, काव्याने शांतपणे उत्तर दिलं. रुद्रने तिला या ठिकाणी आणताना तिची ओळख उघड केली नव्हती. ही बाब काव्यासाठी वरदान ठरली. ती आता शून्यापासून सुरुवात करू शकत होती. HR तिला डिझाईन डिपार्टमेंटमध्ये घेऊन गेला. ही आहे आमची नवीन आर्किटेक्ट काव्या, कृपया तिला सहकार्य करा. आवाजात कुजबूज सुरू झाली. ती पुढे पाहिल्यासारखी वाटते. पूर्वी आपल्या पार्टनर कंपनीत काम करत होती बहुतेक. हो तीच. एवढ्या लवकर गायकवाड कंपनीमध्ये येणं म्हणजे काहीतरी सेटिंग असणार. काव्या शांतपणे तिच्या वर्क स्टेशनकडे निघाली. बाहेरून रिया तिने तिला पाहिलं. ती थोडीशी चकित झाली. काव्या अजूनही या शहरात आहे आणि तिने गायकवाड कंपनीमध्ये प्रवेशही मिळवला आहे. ती ताबडतोब कामिनीला कॉल केला. कामिनी सध्या घरीच होती. रियाचा फोन ऐकून तिच्या चेहऱ्यावर आधी जळजळ, मग अहंकार. काय झालं? काव्याने गायकवाड कंपनीमध्ये नोकरी घेतली म्हणून मी आता देशमुख कुटुंबाची स्टार आहे. तेवढ्या शोभा कामिनीची आई आत आली. कामिनी, राकेश तुला शोधतोय. का त्याला टाळते आहेस? तो इथेच आलाय. कामिनी पटकन उठून म्हणाली. तो इथे कसा आला? काय झालंय तुझं? शोभा चिडून विचारते. आई, आता मी देशमुख ग्रुपची उगवती तारा आहे. त्याची स्तर खूप खाली आहे माझ्यासाठी. शोभाचा चेहरा गंभीर झाला. म्हणजे तू त्याच्याशी साखरपुडा मोडायचं ठरवलं आहेस? साखरपुडा मोडायला नको, पण इतकं जवळीकही नको. भविष्यात काही चांगला पर्याय मिळाला तर, उदाहरणार्थ रुद्र. पण साखरपुडा मोडल्याने तुझं नाव खराब होईल. शोभाने बजावलं. कामिनीने थोडा विचार केला. त्याच्याकडून काही चुकीचं करून घेते, मग मी साखरपुडा मोडेल आणि दोष त्याचाच. शोभाने मान डोलावली. माझी मुलगी हुशार आहे. कामिनी बाहेर आली. राकेश वाट पाहत होता. माफ कर, झोपली होते म्हणून उत्तर दिलं नाही. राकेशने थेट विचारलं, कामिनी, 2 दिवस झोपलीस का तू? कालपासून संदेश पाठवतोय. ती वैतागून म्हणाली, इतकं काही विशेष आहे का? मी थोडं झोपलेस. तू स्वतःचे बघ. माझ्या प्रत्येक मेसेजची वाट बघतोस का तू? राकेशने हसून मान हलवली. तिचं वागणं, बोलणं, फॅशन सगळं बदललेलं होतं.
कामिनी, तू आता देशमुख ग्रुपमध्ये गेलीस म्हणून मी तुझ्यासाठी अयोग्य झालो का? तू हेच मानतोस? मी नाही म्हटलं असं. नाहीस म्हटलेस, पण चेहरा सगळं बोलतं. जर आता तुझं माझ्यावर प्रेम नसलं तर सांग, साखरपुडा रद्द करू. मीच म्हणतो की मी मागे सरकलो. तुझं नाव खराब होणार नाही. कामिनीच्या चेहऱ्यावर आनंद चमकला. शब्द तूच काढलेस, आता सगळा दोष तुझ्यावर. ठीक आहे, तू म्हणतोस तर मी मान्य करते. जर अफवा पसरल्या तर त्यात माझा काही संबंध नाही. राकेश चकित झाला. तिचं हे रूप इतकं परकं का वाटतंय आज? तसंच सांगते, काव्य आता गायकवाड कंपनीमध्ये आहे. तुला तिची आठवण येते ना? जाऊन भेट तिला. राकेश थक्क झाला तिच्या बोलण्याने. त्याच्या हृदयात काहीतरी हललं. कामिनी म्हणाली, काव्य बरी आहे, नोकरीत स्थिर आहे. तुझ्यासाठी योग्य जुळणं आहे ती, आणि मी माझं नशीब वेगळं शोधेन. राकेशने भुवया उंचावल्या. तू म्हणालीस काव्य एक सामान्य कर्मचारी आहे. तुला तिची खरी ओळखच नाही. राकेश थंड हसला. तू नशीब शोधतेस का? म्हणजे तुला फक्त वर चढायचे आहे. मी आता कमी पडलो. मग कोण आहे तुझ्यासाठी योग्य? रुद्र? कामिनीचा चेहरा बदलला. राकेश अवाक झाला. तुला खरंच रुद्र आवडतो का?